हवेतील वायूचे काही उपयोग म्हणजे आता आपण जे शिकलो, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, की त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय उपयोग होतो आणि आपण त्याचा कशा प्रकारे उपभोग देखील घेतो ते देखील आपण इथे मुलांनो पाहणार आहोत. हवेतील वायूचे काही उपयोग. आता जो सगळ्यात पहिला जो आपण घेतला आहे नायट्रोजन. नायट्रोजनाचं 78% प्रमाण हे आपल्या हवेमध्ये सर्वात जास्त आहे आणि म्हणून आपण सर्वात प्रथम जो वायू घेतलाय तो काय आहे? नायट्रोजन. आता इथे काय दिले पाहूया. इथे तुम्हाला एक चित्र दिलं आहे. नायट्रोजन सजीवांना आवश्यक प्रथिने मिळण्यास मदत होते. सजीवांना आवश्यक प्रथिने, प्रथिने म्हणजे आपण मुलांना शिकले आहोत की आपण इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 1 मधील जो अन्न घटक होता, जो पाठ होता 19वा, त्याच्यामध्ये मुलांना आपण सर्व अन्न घटकाविषयी माहिती मिळाली होती. जसं उदाहरणार्थ शर्करा आहे, तंतुमय पदार्थ आहे, पिष्टमय पदार्थ आहे, या सर्वांना मिळून जो कार्बोदक आहे आपल्याला शरीरात असणं किती आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रथिने आहे, जीवनसत्वे आहे, खनिजे आहेत, ही देखील आपल्या शरीरासाठी कशा प्रकारे आवश्यक आहेत आणि ते कोणत्या प्रकारचे कार्य करतात याचा देखील सविस्तर अभ्यास मुलांना इयत्ता 5वीच्या अभ्यासामध्ये आपण केलेला होता. आणि तोच मुलांना भाग पुन्हा आपल्याला आलाय की इथे काय दिलं आहे? प्रथिने. जो आपण 5वी मध्ये जो भाग शिकलो होतो तोच बघा इथे प्रथिने आलाय की सजीवांना आवश्यक असणारे प्रथिने मिळवून देण्यास काय करत आहे? नायट्रोजन मदत करत आहे. हा झाला पहिला उपयोग मुलांनो. जो दुसरा उपयोग आहे बघा, अमोनिया निर्मितीमध्ये खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोग होतो. अमोनिया निर्मितीमध्ये खाद्यपदार्थ जसं आपण इडलीचं पीठ झाकून ठेवतो आणि नंतर मग ते काय होतं, तो फुगण्याचं जे काम म्हणजे एक प्रकारे अमोनिया निर्मितीमध्ये म्हणजे खाद्यपदार्थ म्हणून देखील हवाबंद डब्यामध्ये म्हणजे अशा प्रकारे आपण एखादा पदार्थ झाकून ठेवला तर ते त्याच्यामध्ये ते काय करतं? आपल्याला मदत करतं. अमोनिया निर्मितीमध्ये खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी की एखादा कोणताही पदार्थ आपण एखादी भाजी निसून ठेवली किंवा एखादा खाद्यपदार्थ आहे तो हवाबंद डब्यात ठेवला तो व्यवस्थित ठेवण्याचं काम देखील कोण करत आहे मुलांनो? नायट्रोजन हा काय करत आहे? हा घटक करत आहे. तर अशा प्रकारे मुलांच्या ज्या शरीराच्या वाढीसाठी जो उपयुक्त असणारा जो पदार्थ आहे, जे प्रथिने म्हणून देखील नायट्रोजन काम करत आहे. त्याचप्रमाणे एखाद्या हवाबंद डब्यामध्ये खाद्यपदार्थ व्यवस्थित सांभाळून ठेवून ते त्याला कीड न लागू देता ते खराब न होण्यासाठी देखील नायट्रोजनचा उपयोग करत येतात. अशा प्रकारे हे दोन्ही चित्र तुम्ही पाहू शकता. मुलांच्या शरीराच्या आवश्यक वाढीसाठी प्रथिनेचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे हवाबंद डब्यामध्ये असणारे हर एक प्रकारचे जे खाद्यपदार्थ आहे ते व्यवस्थित ठेवण्यासाठी देखील मुलांनो त्याचा उपयोग केला जातो. हे देखील आपण ह्या नायट्रोजनच्या माध्यमातून पाहू शकतो की कशा प्रकारे नायट्रोजन हा आपल्याला मदत होऊ शकतो. आता ऑक्सिजन हा जो आपला दुसरा घटक आहे, ऑक्सिजन याचं तर तुम्हाला माहिती आहे की जर ऑक्सिजन हा आपल्या आयुष्यामध्ये नसेल किंवा जर जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन हा किती महत्त्वाचा आहे हे मला तुम्हाला सांगण्याची गरजच नाहीये मुलांनो. की कशा प्रकारे आपण जो ऑक्सिजन आहे की आपण हर क्षणाला आपल्याला ऑक्सिजन आपण घेत असतो आणि हा आपल्याला निसर्गामध्ये उपलब्ध मुबलक प्रमाणामध्ये मिळत असतो आणि तो कसा असतो? फ्री असतो की आपल्याला त्याच्यासाठी कोणतंही शुल्क देण्याची गरज नसते. ऑक्सिजन हा सजीवाच्या जीवनासाठी आवश्यक आहे. मग ते कोणीही असो, पशु पक्षी प्राणी, सर्वांसाठी ऑक्सिजन असणं गरजेचं आहे. सजीवांना श्वसनासाठी व जळण्यासाठी उपयुक्त आहे. की सजीवांना श्वसनासाठीचा अर्थ काय आहे मुलांनो? की श्वास घेण्यासाठी असा त्याचा अर्थ आहे. आणि जेवणासाठी जेव्हा आपण एखादं इंधन जाळतो तेव्हा देखील ऑक्सिजनचे आपल्याला उपयोग होत असतो. की बघा इथे जो उपयोग दिला आहे की श्वसनासाठी आणि ज्वलनासाठी जेव्हा आपण श्वास घेत असतो, आपण श्वासोच्छ्वास घेण्यासाठी म्हणजे इथे श्वसनासाठी आणि ज्वलनासाठी ऑक्सिजनचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. ऑक्सिजन हा आपल्याला मुबलक प्रमाणात मिळतो. पण जेव्हा आपल्या शरीरामध्ये काही बिघाड झालेला असतो किंवा आपली जेव्हा तब्येत जेव्हा खसरलेली असते त्यावेळेस आपल्याला जेव्हा कृत्रिमरित्या श्वासोच्छ्वास घेता येत नाही तेव्हा आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन दवाखान्यात जाऊन तो आपल्याला ऑक्सिजन हा घ्यावा लागतो मुलांनो. आणि मग त्याच्यासाठी देखील वेगळ्या प्रकारचे शुल्क हे आकारले जातं. तर अशा प्रकारे ऑक्सिजन देखील हा आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे. आपला तिसरा घटक आहे मुलांनो ते पाहूया, कार्बन डायऑक्साईड. हा देखील आपण मुलांनो आपण इयत्ता 5वी मध्ये आपण शिकलेलो आहोत पर्यावरण भाग 1 मध्ये की कार्बन डायऑक्साईड देखील कशा प्रकारे वनस्पती जगण्यासाठी कशा प्रकारे मदत करतात. पुन्हा तोच विषय इथे आलेला आहे बघा. वनस्पती अन्न तयार करण्यासाठी म्हणजे वनस्पती आपले स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतो. जर एखादं झोडपं आहे किंवा एखादं रोप आहे ते आपल्याला जर आपण आणलं तर आपण जर त्याच्या कुंडीमध्ये ठेवलं आणि ते जगण्यावर म्हणून आपण त्याला काय देत असतो? हवा, पाणी आणि
एक मुबलक प्रकारामध्ये त्याला सूर्यप्रकाशाची गरज असते. आपण या तिघीपैकी जर एकही गोष्ट केली नाही तर त्या काय होत नाही, ती वनस्पती वाढत नाही किंवा त्याची वाढ ही खुंटली जाते. आणि जे वनस्पतीला जे पोषक जे अन्न आहे ते कार्बन डायऑक्साईडच्या माध्यमातून मिळत असतं. आणि म्हणून वनस्पतीनं स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडची ही गरज असते. बघा इथे पुन्हा दिले, वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. व अग्निशामक नळकांड्या. आता अग्निशामक नळकांड्या काय आहेत ते बघा, तुम्हाला चित्रामध्ये पाहू शकता की अग्निशामक नळकांड्या बघा की जिथे आग लागली जाते तेव्हा आग लागली जाते जेव्हा तिथे काय केलं जातं की तुम्हाला अशा प्रकारचं जे चित्र आहे ते तुम्ही प्रत्यक्षरित्या देखील तुम्ही पाहिलं असेल. जेव्हा तुम्ही मॉलमध्ये फिरायला जाता, जेव्हा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाता, जेव्हा तुम्ही एखाद्या बिल्डिंगमध्ये जाता, तर कुठे अचानक समजा एखादी आग लागली तर ते आग विझवण्याच्या कामामध्ये देखील या नळकांड्यामध्ये देखील कार्बन डायऑक्साईडचा वापर हा केला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा देखील वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. की ते अचानक एखाद्या ठिकाणी आग लागली असेल आणि आपल्याला जर पाणी नसेल तिथे तर आपण याच्या मदतीने आग विझवण्याचं देखील आपण काम करू शकतो. तर अशा प्रकारे बोलून आपण पाहिलं की कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे हा वनस्पती हा स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि जे नळकांड्या आहेत, ज्या अग्निशामक ज्या नळकांड्या आहेत त्याच्यामध्ये देखील त्याचा पुरेपूर वापर केला जातो जेणेकरून आग ही पटकन थांबावी. आता जो आपला चौथा वायू आहे तो कोणता आहे? ॲरागॉन आहे. ॲरागॉन हा देखील एक प्रकारचा जो वायू आहे, विजेच्या बल्बमध्ये त्याचा वापर होतो. आता हा बल्ब सगळ्यांना माहिती आहे मुलांनो की हा बल्ब आपण आपल्या घरामध्ये पाहतो, हा आपण इतरांच्या घरामध्ये पाहतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण रस्त्यावर जेव्हा बघतो ह्या बल्बमध्ये काय आहे, ॲरागॉन जो नावाचा काय आहे जो वायू आहे त्याचा देखील उपयोग होतो. आणि त्याच्यामुळे हा काय होतो, लाईट पेटली जाते, प्रकाश हा तिथे उज्ज्वल केला जातो. आणि हा आपण लाईट पेटवली की त्याच्यामध्ये ॲरागॉन नावाचा काय केला जातो, एक जो वायू आहे तो त्याच्यामध्ये टाकल्यामुळे विजेच्या बल्बमध्ये त्याचा अति मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो. आपल्या घरामध्ये जेव्हा लाईट असते त्याच्यामध्ये त्याचा वापर होतो. आता जो पाचवा आहे हेलियम. हेलियम हे काय आहे की कमी तापमान मिळवण्यासाठी व विमानामध्ये की हेलियम हा काय आहे, विमानामध्ये त्याचा सर्रास वापर केला जातो की कमी तापमानासाठी की जे तापमान वाढलेले गेलेलं आहे ते तापमान कमी करण्यासाठी की हवेमध्ये जे तापमान वाढलं जातं. मग कशामुळे वाढलं जातं की जेव्हा वायूचा जेव्हा एखादा स्फोट होतो, एखादा समजा ज्वलनशील पदार्थ जाळला जातो, जेव्हा फॅक्टरीमधून जो निघणारा जो धूर आहे तो जेव्हा निघला जातो तेव्हा वायू प्रदूषण होते आणि काय होतं, हवेचं तापमान हे वाढलं जातं. आणि तापमान कमी करण्याचं जे काम आहे ते हेलियमचं करत असतं. आणि म्हणून विमान आहे आकाशामध्ये जेव्हा उंच भरारी घेतात तेव्हा त्याचं तापमान वाढू नये किंवा ते अति मोठ्या प्रमाणात त्याचं जे प्रमाण आहे ते जास्त होऊ नये, त्याचं प्रमाण हे कमीत कमी राहण्यासाठी हेलियम या वायूचा देखील मुलांना वापर हा केला जातो. तर अशा प्रकारे या जे वायू आहेत त्याचा देखील आपण उपयोग पाहतो की कोणता वायू कोणत्या कामासाठी आपण वापर करत आहोत आणि त्याचा दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कशा प्रकारे समावेश आहे ते देखील आपण पाहत आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण हेलियमचा वापर पाहिला आहे की आता आपण दुसरा जो वायू पाहणार आहोत तो बघा कोणता आहे, जो सहावा आपला जो वायू आहे निऑन आहे. आता जाहिरातीसाठीच्या व रस्त्यावरच्या दिव्यात त्याचा वापर करतो. जाहिरातीसाठी म्हणजे काय मुलांना की जिथे आपण पब्लिसिटी करतो, एखादी जी जाहिरात असते त्याच्यासाठी आपण त्याचा वापर केला जातो. मग ते तुम्ही टीव्हीवर पाहू शकता की जाहिराती कशा प्रकारे बनवायची त्याच्यासाठी वापर करतो. आणि रस्त्यावरच्या दिव्यात वापर म्हणजे तुम्ही जेव्हा रस्त्यावरून जाता तेव्हा तुम्ही हे जे दिवे पाहता मुलांनो त्याच्यामध्ये त्याचा काय केला जातो, वापर केला जातो. निऑन जो हा वायू आहे त्याचा वापर आपण काय केला जातो, या रस्त्यावरच्या दिव्यामध्ये केला जातो. कारण आपण जेव्हा रस्त्यावरून जातो तेव्हा काळोख पडू नये आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा होऊ नये. जी वाहनं येत असतात त्यांना तो रस्ता नीट दिसावा आणि वाहतूक सुरळीत चालावा याच्या दृष्टिकोनातून देखील मिळून निऑन या जो वायू आहे त्याचा वापर याच्यामध्ये ह्या दिव्यांमध्ये देखील केला जातो. तर प्रकारे अशा प्रकारे मुलांना आपण पाहू शकतो जाहिरातीमध्ये. त्याचप्रमाणे जो आपला सातवा आहे क्रेप्टॉन. क्रेप्टॉन हा वायू त्याचा कशासाठी उपयोग होतोय, फ्लोरोसेंट अँड पाईपमध्ये उपयुक्त होतो. जो फ्लोरोसेंट जो पाईप आहे की जे मोठमोठ्या कंपनीमध्ये जे पाईप जे उपयोगी आणतात ते तुम्ही मशीनमध्ये म्हणा किंवा एखादी मोठे जो जहाज आहे किंवा एखादी मोठी मशिनरी आहे ते जे पाईप जिथे काम केले जातं किंवा एखादी फॅक्टरी आहे, जो एखादा कारखाना आहे तिथे खूप मोठ्या पाईपची गरज असते. त्या पाईपमध्ये क्रेप्टॉन नावाचा जो वायू आहे त्याचा देखील फ्लोरोसेंट पाईपमध्ये उपयुक्त होतं की जो फ्लोरोसेंट नावाचा जो पाईप आहे त्याच्यामध्ये जो क्रेप्टॉन हा काय केला जातो, वायू टाकला जातो आणि त्याच्याद्वारे ते काम देखील केले जातं आणि ते काम त्याच्या माध्यमातून पूर्ण करण्याचं काम होतं. जो आपला आठवा जो बघा
जो वायू आहे झेनॉन आहे, जो झेनॉन नावाचा जो वायू तो काय करताय, फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो. फ्लॅश फोटोग्राफी, आपण जे फोटो काढले जातो तेव्हा आपण फोटो क्लिक झाल्यानंतर जो फ्लॅश, जसा आपल्याला आवाज येतो क्लिक, तो फ्लॅश होतो आणि त्याच्यामध्ये झेनॉन नावाचा देखील काय असतो, एक प्रकारचा जो वायू असतो. अशा प्रकारे तुम्ही बघा, जेव्हा फोटो काढायला जात असता त्या फोटो काढताना तुम्ही असं चित्र पाहिलं असेल की एक छत्री असते आणि अशा प्रकारे तिथे फोटो ठेवलेले असतात आणि ती फ्लॅश लाईटसाठी देखील त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये मुलांना उपयोग हा होत असतो. हे देखील आपण पाहत आहोत. झेनॉन नावाचा याच्यामध्ये कशा प्रकारे या फोटोग्राफीमध्ये देखील उपयोग होत आहे. आता बघा, आता पण आपण पाहिलं की वायूचे जे कोणकोणते प्रकार आहे की त्याचा उपयोग आपल्याला दैनंदिन जीवनात कसा होतो ते पाहिलं. आता आपण पाहत आहोत वायू प्रदूषण, की वायूचं प्रदूषण कशा प्रकारे होतं, त्याचं नेमकं कारण काय आहे ते देखील आपण चित्राच्या माध्यमातून व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे बघा, आता आपण शिकलेलोच आहोत. इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये जो आपला विषय होता परिसर अभ्यास भाग, याच्यामध्ये देखील आपण शिकलो की कारखान्यातून निघणारा जो धूर आहे, जो कंपनीतून निघणारा जो धूर आहे, किंवा ज्या एखादी खूप मोठ्या प्रमाणे जी समजा आग लागली आहे, जंगलामध्ये लागणारी आग आहे, या सर्व गोष्टीमुळे काय होत आहे, म्हणून जो धूर निघतो तो धूर कुठे जात आहे, साहजिकच आहे तो वातावरणामध्ये मिक्स होत आहे, तो वातावरणामध्ये मिसळला जात आहे आणि त्याच्यामुळे काय होत आहे की हवा ही प्रदूषित होत आहे. मग तसंच वायूचं पण मुलांना तसंच आहे की बघा, इथे तुम्हाला एक मोठ्या प्रमाणात दिसेल की कशा प्रकारे हा धूर निर्माण झालेला आहे. वाहने म्हणजे आपले हर एक प्रकारची जी आपली जे प्रायव्हेट व्हेकल्स आहेत किंवा जे इतरत्र आहे, जे सार्वजनिक आपण त्याच्यातून वापर करतो, ती वाहने, मोठमोठे उद्योगधंदे, इथे काय आहे, पहिलं आलं वाहने, दुसरे मोठमोठे उद्योगधंदे म्हणजे जे कारखाने आहे, जे मोठमोठे ज्या फॅक्टरीज आहेत, मग ते कोणत्या कोणत्या असू शकतात, ते कपड्याचे असू शकतात, ते भांड्याचे असू शकतात, ते कापड निर्मिती असू दे, कापसाचे असू दे, किंवा कोणताही एखाद्या गोष्टीचे जे उद्योग आहे तो करण्याचं जे काम हाती घेतलं जातं ते मोठमोठे उद्योगधंदे आहे. मग तो साखर कारखाना देखील असू शकतो. यामधल्या इंधनाच्या ज्वलनातून म्हणजे एखादा जो कारखाना जर उभा केला आहे तर ते कारखान्याची जी त्या वस्तूचं जे प्रोडक्ट निर्माण करायचं आहे त्या निर्मितीसाठी लागणारं इंधन हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इथे सांगितलं इंधनाच्या ज्वलनातून, इंधनाचं जेव्हा ते ज्वलन होत असतं तेव्हा एखादी काय होते, वस्तू ही निर्माण होत असते. मग ते फूड प्रोडक्ट असू दे, एखादा कागद कारखाना असू दे, एखादा सूत कारखाना असू दे, किंवा एखादी वस्त्रचा कारखाना असू दे, कोणत्याही प्रकारचा तुम्ही कारखाना घ्या, त्याच्यासाठी इंधन हे फार महत्त्वाचं आहे. आणि इंधनाच्या ज्वलनातूनच काय होत असतं मुलांना, त्या गोष्टी निर्माण होत असते. लाकूड, कोळसा याच्या अपूर्ण ज्वलनामुळे धूर व घातक वायू निर्माण होतात. की लाकूड जेव्हा आपण जाळतो, कोळसा आपण जेव्हा जाळतो, त्याच्या अपूर्ण म्हणजे काय की जो पूर्ण जळलेला नसतो, की जो अर्धवट जळलेला असतो, त्याच्या ज्वलनातून काय होतं, धूर आणि घातक वायू. जे घातक वायू आपण परिसर अभ्यास 1 मध्ये 5वीच्या अभ्यासात मुलांना शिकलं की घातक वायू कशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये जातात. जेव्हा ते धुरातून ते घातक वायू बाहेर पडतात तेव्हा नाकाच्या वाटे ते आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि आपल्याला वेगवेगळे कसे श्वसनाचे आजार होतात याचा देखील मुलांना आपण अभ्यास केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की जे वाहने आहेत त्याच्यामार्फत, जे मोठमोठे उद्योगधंदे आहेत त्याच्यामार्फत, इथे तुम्ही पाहू शकता की हे काय आहे की मोठमोठे हे उद्योगधंदे आहेत आणि ही काय आहेत, वाहने आहेत. यांना आपण काय बोलू शकतो, वाहनातून निघणारा जो धूर आहे तो अशा प्रकारचा दिसतो. आणि जो कंपनीचा जो धूर आहे, जो उद्योगधंदाचा आहे, ते देखील धूर कुठे जातो, हा साहजिकच आहे, हा आकाशामध्ये निघतो आणि त्याच्यामुळे वातावरण काय होतं, जो हवा होती दूषित होते आणि लाकूड, कोळसा याच्यातून देखील काय जलनातून घातक वायू निघतात. ते घातक वायू देखील आपण पाहिले होते की ते कशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात, नाकाच्या मार्फत ते शरीरात प्रवेश करून आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारच्या आपल्याला व्याधी निर्माण होतात आणि त्रास देखील होतो. तर अशा प्रकारे बघा पाहिले की कशा प्रकारे वायूचं जे प्रदूषण आहे ते देखील आपण पाहू शकतो. हे बघा, अशा प्रकारे जी लागणारी जी आग आहे ती देखील तुम्ही या चित्राच्या माध्यमातून पाहू शकता की कशा प्रकारे ही आग लागलेली आहे आणि त्याच्यामुळे कशा प्रकारे बिघाड झालेला आहे. वातावरणातील हवेत मिसळतात आणि त्यामुळे जे घातक वायू आहेत ते कसे मिसळतात, बघा इथे काय दिले, वातावरणातील हवेत मिसळतात, त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो. की जे हवेमध्ये जे घटक आहेत त्याचा समतोल बिघडतो. जे आपण बघितलं होतं घटक की जे नायट्रोजन किती टक्के आहे, ऑक्सिजन किती टक्के आहे, एरोमन किती टक्के आहे, निऑन किती टक्के आहे, मग त्याचा जो समतोल आहे तो बिघडून जातो. कशामुळे मुलांना, की ज्या सर्व घटकामुळे, की जिथे कारखान्यात असणारे जे घटक आहे किंवा कारखान्यातील निघणारा जो धूर आहे, वाहनातून निघणारा धूर आहे, की जंगलाला लागलेली जी आग आहे
त्या सर्व त्याच्यातून विषारू वायू हे बाहेर पडत असतात आणि साहजिकच ते हवेमध्ये मिसळतात आणि हवेत मिसळल्यामुळे त्यांचा काय होतो, समतोल हा बिघडला जातो मुलांनो. आणि हवेतील घटकांचा समतोल बिघडला की त्यामुळे वायू काय होतात, प्रदूषण होतं. आपण वायू प्रदूषण करायचं त्याची मी 3 कारणं पाहिलीत. वाहनातून निघणारा धूर, कारखान्यातून निघणारा धूर आणि आगीतून लाकूड आणि कोळसा याच्या माध्यमातून निघणारा जो धूर आहे तो वातावरणातील हवेत मिसळतो आणि वायूचे काय होते, प्रदूषण होण्यास सुरुवात होते. बघा, यालाच वायू प्रदूषण असे म्हणतात. व्याख्या येऊ शकते तुम्हाला, डेफिनेशन देखील परीक्षेला येऊ शकते. तर अशा प्रकारे 3 कारणामुळे बघा, हे तुम्हाला 3 कारणे इथे चित्राच्या माध्यमातून दिसत आहेत की कशा प्रकारे प्रदूषण हे होत आहे. बघा, आता इथे काय दिलं, इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे आरोग्यास घातक घटक आहे. की जर इंधन हे सोडलं गेलं तर आपल्या आरोग्याला कसं घातक आहे, कोणकोणते घातक आहेत ते देखील बघा इथे तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे. पहिला जो आहे नायट्रोजन डायऑक्साईड आहे, दुसरा आहे कार्बन डायऑक्साईड आहे, तिसरं आहे कार्बन मोनॉक्साईड आहे आणि चौथं सल्फर डायऑक्साईड आहे आणि 5वं जे आहे काजळी आहे. हे जे 5ही घटक आहेत ते काय करतायत मुलांनो, इंधनाच्या ज्वलनातून हवेत सोडले जाणारे आरोग्यास घातक घटक आहेत की आपल्या आरोग्यासाठी ज्या गोष्टी हानिकारक आहेत मग ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन आहे, सल्फर डायऑक्साईड हे इंधनाच्या माध्यमातून आपल्या शरीरातून काय करतात, नाकाच्या मार्फत जे आपण जेव्हा श्वास घेत असतो, म्हणून आपण बोलतो ना की जेव्हा रस्त्यावरून आपण जात असतो आपण नाकावरती काय केलं पाहिजे, तोंडावर रुमाल ठेवला गेला पाहिजे, जेणेकरून ते तोंडावाटे किंवा नाकावाटे आपल्या शरीरात प्रवेश करू शकणार नाही. आणि म्हणून जेव्हा तो वाहनातून धूर जातो त्यावेळेस आपण आपल्या चेहऱ्यावर काय केलं पाहिजे, किंवा मास्क ठेवणं गरजेचं आहे किंवा रुमाल ठेवणं देखील गरजेचं आहे. आणि म्हणून ते सांगितले की हवेत सोडले जाणारे आरोग्याचे घातक हे घटक आहेत. कोणकोणते घटक पुन्हा एकदा आपण पाहून घेऊया. नायट्रोजन डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे आणि काजळी आहे. तर अशा 5 प्रकारचे जे घटक आहेत ते आपल्या आरोग्यात हे घातक आहेत, हे देखील आपण मुलांना पाहू शकतो. ओझोनचा थर हा संरक्षक कवच आहे. ओझोनचा थर काय आहे मुलांनो, की जे सूर्यप्रकाशातून जेव्हा बाहेर पडतो तर सूर्यप्रकाशाचे किरण थेट पृथ्वीवर पोहोचू नये, तर त्याच्यासाठी हा ओझोनचा थर हा काय आहे, आपल्याला संरक्षक भिंत म्हणून येत असतो. सूर्यप्रकाशाचे जे किरण आहेत ते खूप इतके प्रखर असतात की ते आपल्याला म्हणजे आपल्या शरीरावर जर ते डायरेक्ट पडले तर आपल्या शरीराला खूप साऱ्या इजा होऊ शकतात आणि शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी होऊ शकतात. ते होऊ नये म्हणून जो आपल्या मध्ये जो थर असतो त्याला काय बोललं जातं, ओझोनचा थर. ते काय काम करत असतं, सुरक्षा कवच असतं की ते आपलं सुरक्षा कवच असतं. जसं आई आपल्या लेकरांसाठी सुरक्षा कवच आहे तसं आपण पृथ्वीवर जेव्हा सूर्यकिरण हे आपल्यापर्यंत डायरेक्ट पोहोचू नये त्याच्यासाठी जो ओझोनचा जो थर आहे तो काय करत असतो, सुरक्षा कवच म्हणून तो वापर केला जातो किंवा तो मध्यस्थीचं हे काय करत असतो, काम करत असतो. आता बघा इथे त्यांनी दिलं आहे की वातावरणाच्या सितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन थर असतो. जसं आपण ते वातावरणाचे थर पाहिले, तपांबर, सितांबर. तर सितांबर जो पहिलं काय आहे, तपांबर आहे, दुसरं सितांबर आहे, दलांबर आहे, आर्यनंबर आहे आणि बाह्यंबर आहे. तर या 5 वातावरणाचे जे थर आहे त्या 5 वातावरणाच्या थरामध्ये जो दुसरा नंबरचा जो सितांबर आहे तर तो ओझोन थर तो कुठे असतो, सितांबर या थराच्या खालच्या भागात. जो बघा इथं आपण मी दाखवते तुम्हाला, जो पहिला जो थर आहे तो कोणता आहे, तपांबरचा आहे. दुसरा जो आहे तो सितांबरचा आहे. तिसरा जो आहे तो जो सितांबर आहे दीपांबर. जो चौथा आहे जो आर्यांबर आणि जो 5वा आहे बाह्यंबर. तर या 5 पैकी मुलांनो की जो सितांबर जो आहे त्याच्या जो खाली जो थर येतो तो ओझोन थर हा येतो असतो. त्याला काय बोललं जाते, 03. कळालं मुलांनो, याला काय बोललं जातं, 03 वायूचा थर हा असतो. तर अशा प्रकारे मुलांनो हा ओझोन हा थर कुठे असतो, तपांबरच्या खाली. जो सितांबर आहे सितांबरच्या खालच्या थराच्या भागात ओझोन म्हणजे 03 हा वायूचा काय आहे, हा थर आहे. बघा हा अशा प्रकारचा आपल्याला दिसतो की ओझोन थर आहे. म्हणजे जेणेकरून जेव्हा सूर्यप्रकाश जेव्हा येतो, जेव्हा सूर्याची किरणे जेव्हा आकाशातून जेव्हा पडली जातात ती डायरेक्ट इथे येतात आणि ते आडली गेल्यामुळे आपल्याला डायरेक्ट सूर्यप्रकाशाखाली येत नाही. इथे एक प्रकारे आपण
असं म्हणू शकतो की स्टेन म्हणा, जसं एखादी गाळणी कशी असते की जेव्हा आपलं चहा गाळतो तेव्हा त्या गाळणीमध्ये चहा पावडर पडत नाही आपल्या कपामध्ये, का तर आपण ते काय करत असतो, ती गाळून घेत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण चहा मिळतो. त्याचप्रमाणे जसे प्रखर उन्हाचे जे किरण असतात ते प्रखर किरण सूर्याच्या माध्यमातून येतात, जे पृथ्वीवर डायरेक्ट येतात, ते पृथ्वीवर डायरेक्ट न येतात ते ओझोन जो थर आहे तो काय करत असतो, अडवण्याचं काम करत असतो, एक सुरक्षा कवच म्हणून घेण्याचं तो काय करतो, काम करत असतो. आणि म्हणूनच मुलांना त्याला काय बोललं आहे, सुरक्षा कवच असं देखील बोललं गेलेलं आहे. अशा प्रकारे त्याला ओझोन या थराला 03 वायूचा थर असे देखील म्हणतात. अच्छा बघा, वायूचा थर हा ओझोन 03 हा वायूचा हा थर असतो. हा अशा प्रकारचा बघा इथे तुम्ही पाहू शकतो. ओझोन वायू सजीवांना प्रत्यक्ष उपयोगी नसला, म्हणजे जसं आपण जे अनेक प्रकारचे जे वायू पाहिले, म्हणा निऑन पाहिलं, मिथान पाहिलं, झेनॉन पाहिलं, अशा प्रकारचे वायू आपल्याला जे दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडतात. मग त्याचप्रमाणे जो ॲरोगन आहे तो देखील वायू. तर अशा प्रकारचा ओझोन जो वायू आहे हा आपल्याला सजीवांना प्रत्यक्षरित्या जरी उपयोगात नाही पडला तरी तो आपलं खूप मोठं महत्त्वाचं काम करत आहे. बघा, ओझोन वायू सजीवांना प्रत्यक्ष उपयोगी नसला तरी पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे हे फार महत्त्वाचे आहे. पृथ्वीभोवती बघा, पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणं हे फार महत्त्वाचं आहे की तो एक सुरक्षा कवच म्हणून घेण्याचं काम करत असतं, की पृथ्वीला ज्या सूर्यकिरणापासून काय करत असतो, आपला बचाव करण्याचं तो काम करत असतो. आणि ते त्याचं काम आहे की तो आपल्याला भलेही तो ॲरोगन, मिथॉन, निऑन, झिऑन या वायूसारखा जरी आपल्याला काही उपयोग होत नसेल, म्हणजे उदाहरणार्थ बल्बमध्ये म्हणा किंवा रस्त्यावरच्या दिव्यामध्ये म्हणा, फोटोग्राफीमध्ये म्हणा किंवा अग्निशामक नळकंड्यामध्ये म्हणा किंवा कार्बन डायऑक्साईड जसं वनस्पतींना म्हणा, की जरी तो आपल्याला सजीवांसाठी उपयोगी नसला तरी तो आपल्याला जीवन जगण्यासाठी फार महत्त्वाचे जो भूमिका घेत आहे आणि तो फार अत्यावश्यक आहे मुलांनो, की ओझोन वायू हा काय करत आहे, सजीवांच्या संरक्षक एक भिंत म्हणून, संरक्षक कवच म्हणून तो काय करत आहे, आपल्याला उपयोगी पडण्याचं ते देखील काम करत आहे. आणि म्हणून सांगितले पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे हे फार महत्त्वाचे आहे, की जर तो थर नसेल तर काय होईल मुलांनो, सूर्याचे जे किरण आहे आपल्या ते काय होईल, डायरेक्ट पृथ्वीवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्वचेच्या संबंधात आजार होऊ शकतात, वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी देखील येऊ शकतात. आणि त्याच्यामुळे जो ओझोन आहे मुलांना, जो थर आहे तो आपल्याला फार महत्त्वाचा आहे बघा. आणि त्यामुळे ओझोन जो हा थर आहे 03 हा आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्याला असणं हा फार महत्त्वाचा एक घटक आहे बघा. आता तुम्ही इथे पाहू शकता, इथे काय दिलं बघा, तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे. या चित्राच्या माध्यमातून आपण अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सूर्यापासून येणारी म्हणजे जी सूर्य आहे, समजा आता हा आपण चित्राच्या माध्यमातून बघूया. आता हा जो सूर्य आहे, या सूर्यापासून जे किरणे येतात मुलांनो बघा, आता ही जी किरणे आहे सूर्यापासून येणारी व सजीवांना हानिकारक अशी अतिनील किरणे, म्हणजे इथे काय दिलंय की सूर्यापासून जी किरणे येतात आणि सजीवांना हानिकारक, म्हणजे जे सजीवांना हानिकारक आहे कोणते सजीव, पृथ्वीवर असणारे सर्व सजीव, पशु पक्षी प्राणी, त्याच्यामध्ये सर्व प्राणी आले, सर्व सजीव प्राणी आहे त्यांना हानिकारक आहे. का हानिकारक आहे हे मी देखील सांगितलं आहे, की त्याची जी सूर्यकिरण ती अति प्रखर आहेत आणि ती आपल्याला जर डायरेक्ट आली, जर ओझोनचा जर थरच नसेल तर ती डायरेक्ट आपल्याला अंगाला स्पर्श करू शकतात आणि त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. आणि म्हणून सांगितले ते हानिकारक हा शब्द वापरला गेलेला आहे. आणि अशी अतिनील किरणे म्हणजेच अल्ट्रा व्हायोलेंट रेज, याला काय बोलले जातात, अल्ट्रा व्हायोलेंट रेज ओझोन वायू शोषून घेतो. जी सूर्यप्रकाशापासून जी किरणे येतात आणि ती किरणे शोषून घेण्याचं काम करत आहे ओझोन वायू घेत आहे. आणि म्हणजे किरणे येतात अशी अतिनील किरणे, म्हणजे त्याला अतिनील किरणे म्हणजेच काय मुलांनो, अतिनील किरणे म्हणजे त्याला जंबूपार असं देखील म्हणलं जातं मुलांनो, की जी किरणे आहेत की अतिनील किरणे म्हणजेच त्याला आपण बोलू शकतो अल्ट्रा व्हायोलेंट सनलाइट. ही सूर्यप्रकाशाच्या वातावरणातील जांभळ्या पट्ट्यामधील जो आपल्याला न दिसणारा जो भाग आहे त्याला आपण काय बोलणार आहोत, अतिनील किरणे असे बोलणार आहोत. सूर्यप्रकाशाची जी किरणे आहेत त्याच्या सूर्यप्रकाशाच्या किरणाचा 60% म्हणजे 60% किरणे हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. ही आपल्या डोळ्यांना सहज दिसून येत नाहीत आणि ही अतिशील किरणे आहेत त्याला जंबूपार असं देखील बोलले जातं. आणि ही किरणे मुलांनो आपल्या डोळ्यांना दिसून येत नाही, ही अतिनील किरणं आहेत आणि हे देखील एक ऊर्जा म्हणून देखील याचा वापर केला जातो मुलांनो. तर अशा प्रकारे मुलांनो की याचा जो वेट आहे की ही जी आपल्या डोळ्यांना दिसणारी किरणे आहे त्याच्यापेक्षा ही कमी स्वरूपाची दिसणार आहे, म्हणजे ते 100 ते 400 नॅनोमीटर इतक्या अंतराची ही किरणे आहेत मुलांनो. आणि सूर्यप्रकाशाच्या 60% किरणे ही काय करतात, तो भाग शोषून घेतलेल्या जाते. किरणे ही त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली जातात, ही आपल्या डोळ्यांना दिसत नाही. तर अशा प्रकारे अल्ट्रा व्हायोलेन्स रेज म्हणजे ही काय करतात, ओझोन वायू हा काय करत असतो, हे शोषून घेत असतो. अतिनील किरणे म्हणजे कळालं मुलांनो की पृथ्वीच्या वातावरणातील जो
पृष्ठभागावरील जो जांभळा पट्टा जो दिसून येतो तो न दिसणारा जो भाग असतो त्याला अतिनील किरण असं देखील बोलले जातो, ज्याला आपण बोलतो जम्बुबिंदू असं देखील बोलले जातं. आणि त्याचप्रमाणे जे अल्ट्राव्हायोलेट रेज असं देखील त्याला इंग्लिशमध्ये बोलले जाते. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं की इथे तुम्हाला दिसत आहे की जी किरणे ही येत आहे बघा, हा सूर्य दिसत आहे, या सूर्याची जी किरणे येत आहे तर हा जो ओझोन वायू आहे बघा, इथे पाहू शकता तुम्ही, हा काय आहे, हा ओझोन वायू आहे. हा ओझोन वायू आहे. हा काय करत आहे, हा डायरेक्ट पृथ्वीवर आपल्याला किरणे येत नाहीये, हा जो ओझोन वायू आहे तो काय करत आहे, किरणे शोषून घेण्याचं काम करत आहे. बघा इथे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे त्याने शोषून घेतलेलं आहे. आणि ही जी काय आहे ही आपली कोण आहे, ही पृथ्वी आहे. तर अशा प्रकारे मुलांनो बघा ही अतिनील किरणे बघा पाहू शकता, ही जांभळ्या कलरचा जो पट्टा असतो त्याच्यामध्ये तो आपल्या डोळ्यांना सहज पाहू शकत नाही. तर अशा प्रकारे बघा हे पाहू शकता की अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजे काय आहे, किरणे आहेत. म्हणूनच या संरक्षक कवच असं म्हटले जाते, संरक्षक कवच. तसं बघा आपल्या भोवती देखील एक संरक्षक कवच असतं की आपण घरामध्ये राहतो, मग आपल्याला जे शरीराला संरक्षण मिळत आहे ते एका संरक्षक म्हणजे आपलं घर एक आहे, संरक्षक आहे, संरक्षण करणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या पृथ्वीचं जे संरक्षक कवच आहे ते ओझोन वायू आहे. आणि म्हणूनच त्या संरक्षक कवच असं म्हटलं जाते आहे की ते संरक्षक कवच देखील त्याला आपण नाव दिले गेलेलं आहे, ते देखील पाहू शकता. बघा आता इथे तुम्हाला काय दिसत आहे मुलांनो, हा काय आहे, रेफ्रिजरेटर आहे, हा एसी आहे. हे दोन प्रकारचे बघा तुम्ही एसी पाहू शकता. वातानुकूलित एसी, वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन, काय बोलू शकतो आपण त्याला, वातानुकूलित यंत्रे म्हणजे आपण त्याला बोलू शकतो एसी म्हणजे एअर कंडिशन. रेफ्रिजरेटर म्हणजे आपण फ्रीज पाहू शकतो. यामध्ये थंड हवा करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन्स व कार्बन डायऑक्साइड हे देखील काय आहे, याच्यामध्ये वापर केला गेलेला आहे. कोणत्या याच्यामध्ये, जो आपल्या मुलांना फ्रीज आहे म्हणजे आपण त्याला रेफ्रिजरेटर बोलतो, आणि जो एसी आहे वातानुकूलित यंत्रे म्हणजेच काय, जो एसी आहे एअर कंडिशन, त्यामध्ये कोणत्या प्रकारचा वायू वापरला गेला आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि कार्बन टेट्राक्लोराइड ह्या दोन प्रकारचे जे वायू आहेत त्याच्यामध्ये काय केले आहेत, समाविष्ट केले गेलेले आहेत की त्या घटक ते वायू त्याच्यामध्ये गेल्यामुळे त्याचा आपण वापर घेत आहोत त्या फ्रीजचा. आणि जे एसी आहे म्हणजे जे रेफ्रिजरेटर वातानुकूलित यंत्र आपण ज्याला बोलू शकतो. रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोन वायूचा थर नाश होतो. रासायनिक वायू म्हणजे आपण त्याच्यामध्ये रासायनिक क्रिया जर होत असेल की आपण शिकलो मुलांना, एखादी रासायनिक आपण प्रक्रिया केली की आपण पृथ्वीवर असताना की एखादे ज्वलनशील पदार्थ जाळा आणि त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया केली, आम्लाचा वापर केल्यामुळे रासायनिक प्रक्रिया होत असते. आपण मुलांना प्रयोगशाळेमध्ये याचे प्रयोग केले गेलेले आहेत, ते देखील पाहिले की एखादी आपण जेव्हा रासायनिक प्रक्रिया करतो तेव्हा त्याच्या ज्वलनातून जो धूर निघतो तो आपल्या वायूमध्ये मिसळला जातो, हवेत मिसळला जातो आणि त्याच्यामुळे हवेचं किंवा वायूचं काय होतं, दुष्परिणाम होतात. तसंच इथे देखील सांगितलं की रासायनिक वायू हे काय केले जातं, हवेत मिसळल्यामुळे ओझोन थराचा देखील नाश होतो. की जसं ते ज्वलन हे घातक आहे आणि तो ज्वलन वरती आकाशामध्ये जेव्हा गेलं जातं तेव्हा जो ओझोनचा जो थर आहे तो हळूहळू संपुष्टात येण्यास मदत होते. की जशा प्रकारची बघा एखादी जेव्हा चाळणी आहे जी प्लास्टिकची आहे ती आपण एखाद्या गॅसच्या वरती जर आपण ठेवली तर साहजिकच आहे जो गॅसची जी चाळणी आहे ती काय व्हायला लागते, ती चाळणी तुटायला लागते, जेणेकरून त्याची वाफ कोळशाला लागते, त्या चाळणीला लागते. आपण डायरेक्ट गॅसवर ठेवत नाही, पण जर आपण उंच अंतरावर ठेवली तरी त्याची वाफेने देखील काय होऊ शकतो, ते जे चाळणी आहे ते काय होऊ शकते, ती जशी तुटायला लागते. त्याचप्रमाणे रासायनिक जे वायू आहे ते हवेमध्ये मिसळल्यामुळे ओझोन वायूचा थर तो देखील काय व्हायला लागतो, कमी व्हायला लागतो. आणि म्हणून मग आपण कधी कधी बोलतो की अरे आपल्याला खूप गरम होत आहे, खूप आपल्याला काय होत आहे, थंडी वाजत आहे, खूप उष्णता झाली आहे. आणि म्हणूनच मुलांना जर ओझोन वायूचा थर हा असाच कमी कमी होत गेला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचे देखील परिणाम हे साहजिकच भोगावे लागतील किंवा आपल्याला त्या गोष्टी आपल्याला सामोरं जावं लागेल येणाऱ्या परिणामांना. आणि म्हणूनच ओझोन वायू हा हवेमधून कमी होणे याची देखील दक्षता घेणं हे गरजेचं आहे. जर तो हवेमध्ये मिसळत आहे त्याचाच अर्थ तो काय, ओझोन वायूचा थराचा काय होत आहे, नाश होत आहे आणि ते सजीवांसाठी हानिकारक आहे. त्याचा नाश न होऊन देणं ही आपली जबाबदारी आहे. आता बघा इथे काय सांगितलं आहे की इथे बघा 16 सप्टेंबर इंटरनॅशनल डेज ऑफ द ओझोन लेअर. इथे काय दिलेलं आहे की 16 सप्टेंबर हा राष्ट्रीय दिन ओझोन लेअर म्हणजे जो ओझोनचा जो दिवस आहे की ओझोनचं महत्त्व आहे की ते पटवून देण्यासाठी हा 16 सप्टेंबर हा साजरा केला जातो. आणि ओझोनचे महत्त्व लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून केला जातो. ओझोन संरक्षण दिन
ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून मानला जातो. जसं आपण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणणार, ओझोन प्रोटेक्शन डे असं देखील म्हणून आपण त्याला मानलं जातो. कधी आहे मुलांनो, हा परीक्षेला प्रश्न विचारू शकतो किंवा गाळलेली जागा असू शकते किंवा एका वाक्यात उत्तर असू शकते की ओझोन डे हा कधी आपण पाळला जातो. तर 16 सप्टेंबर हे काय आहे मुलांनो, त्याचा दिवस आहे. आणि 16 सप्टेंबरला काय केलं, ओझोन संरक्षण दिन म्हणून केला जातो. त्याला इंग्लिशमध्ये ओझोन प्रोटेक्शन डे असं देखील बोलले जाते. तर अशा प्रकारे मुलांनो की ओझोन जो थर आहे तो आपल्या सजीवासाठी किती महत्त्वाचा आहे हे देखील आपल्याला समजण्यासाठी या गोष्टीचा, या दिवसाचा आपण वापर केला गेला पाहिजे. आता आपला जो दुसरा घटक आहे मुलांना, आपण पाहिलं की हवा जी आहे ती हवा आपण कशा प्रकारे, हवा आहे, हवेचे घटक आहे, हवेमध्ये असणारे जे दुष्परिणाम म्हणजे वायू आहे, वायूचे जे दुष्परिणाम कशा प्रकारे होतात आणि ते कोणकोणते आहेत, त्या सर्व घटकांचा मुलांना आपण अभ्यास केलेला आहे, ते देखील आपण पाहिलं. आता आपला जो दुसरा घटक आहे मुलांना, जो पाणी आहे, त्या घटकाबद्दल देखील आपण विशेष माहिती घेणार की पाणी आहे, पाण्याचे घटक कोणते, पाण्याचं महत्त्व काय आहे, पाण्याचा वापर काय, या संदर्भाची देखील चर्चा आपण व्यवस्थितरित्या, आपण सविस्तररित्या या घटकामध्ये करणार आहोत.